तत्यम्पि बुद्धं शरणं गच्छामि तत्यम्पि बुद्धं शरणं गच्छामि तत्यम्पि धम्मं शरणं गच्छामि तत्यम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अधिष्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारः वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वन्दामि सर्वदा वन्दामि सर्वदा वन्दामि सर्वदा जय भीम नदी में शरणं वयं बुद्धो में शरणं वयं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् नदी में शरणं वयं धम्मो में शरणं वयं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् नदी में शरणं वयं संघो में शरणं वयं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् नदी में शरणं वयं भीमो में शरणं वयं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा जय भीम अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल वर्षाच्या 12 पौर्णिमा म्हणजे वर्षवार आणि आज आपण हा मोठा उत्साहाने साजरा करत आहोत. आणि आजच्या या पौर्णिमेला काय घटना घडली मी तुम्हाला थोडक्यात 2 शब्दात सांगतो. मी जास्त वेळ घेत नाही. ईश्वरात शांतीचे संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार रामपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझं तिरवार वंदन. मंडळी, आजच्या या पौर्णिमेला एक पहिली महत्वाची घटना अशी घडलेली आहे. भगवान बुद्धाने ज्यावेळेस वयाच्या 29व्या वर्षी प्रौढा घेतली आणि या जगात मानवाला दुःख आहे आणि सत्य कुठं आहे हे शोधण्याकरता त्यांनी राजमहाल सोडला. आणि 7 वर्षात त्यांनी काय तिकडे यत्ना घेतल्या, काय यत्ना झाले त्यांच्या जीवाला, काय तपचर्या केल्या, कुठं ज्ञान प्राप्त झालं. 7 वर्षात त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून परत याच पौर्णिमेला त्यांनी त्यांच्या जन्मभूमीला कपिलवस्तूला भेट दिली.
आणि भेट देत असताना ते भेट द्यायला आले, परंतु एकदम घरी नाही आले. ते थांबत थांबत गावाच्या बाहेरच थांबले. त्यांच्या संघ बौद्ध संघ होता. आणि मग बौद्ध धर्माचा नियम असा आहे की त्याला निमंत्रित केल्याशिवाय ते भोजन ग्रहण करत नाही. ते गण त्यांचं गाव होतं, राज्य त्याचं होतं, बाप राजा होता, परंतु तसे आले नाही. म्हणून शुद्ध धर्माच्याने 2 शिपाई त्यांना निमंत्रित करण्याकरता पाठवले. ते शिपाई गेले आणि त्यांचं प्रवचन चालू होतं. म्हणून ते शिपाई ते प्रवचन ऐकायला बसले आणि त्यांचं ते तत्वज्ञान ऐकून त्याच ठिकाणी ते मग्न झाले आणि ते निरोप द्यायचं विसरून गेले आणि त्यांनी त्याच ठिकाणी ते बौद्ध धर्म स्वीकार केला. शुद्ध धर्माने रोज 2 दिवस वाट पाहिली. मग शिपाई तिकडेच गेले आणि भिक्खू संघ यायला तयार नाही. म्हणून तरी परत दुसरा शिपाई कालुंद्या नावाचा तो पाठवला. त्यांनी तेच केलं. तो बी गेला, त्या मंडळीत प्रवचन ऐकत बसला. तो बी मग्न झाला. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केला, परंतु त्यांना निरोप सांगितला. म्हणून दुसऱ्या दिवशी हा भिक्खू संघ राजवाड्यामध्ये पोहोचले. जेव्हा राजवाड्याला पोहोचले, ज्या लोकांनी भगवान बुद्धाला कठोर विरोध केला, रोहिणी नदीच्या पाण्याहून एक तर तुम्ही युद्ध करा, तिथं गाव सोडून चालल्या जा, या वादावून भगवान बुद्धाने गाव सोडलेलं आहे. आणि त्याच लोकांनी भगवान बुद्धाचा त्या ठिकाणी भव्य सत्कार केला. म्हणजे किती परिवर्तन झालं, ज्ञानाने परिवर्तन झालं. आणि मग सर्व लोक त्यांना भेटायला गेले. त्यांचे नातेवाईक, सगळे दोस्त मित्र काय जे असतील नसतील पूर्ण लोक भेटायला गेले. परंतु यशोधरा आणि 7 वर्षाचा बाळ राहून ती मायलेक भेटायला गेली. त्यावेळेस भगवान बुद्धाला फार मोठं दुःख वाटलं, फार मोठं आश्चर्य वाटलं की सारे लोक मला भेटायला आले आणि माझी पत्नी आणि माझं बाळ मला भेटायला आलं नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात त्याच्या आवडत्या शिष्याला कालंदायाला की आपण यशोधराला भेटायला गेली नाही. त्यावेळेस भेटण्याकरता गेले. यशोधरा आपल्या बाळामध्ये आपलं वस धारण करून तिने बी दीक्षा घेत होती आणि त्याच त्या नियमाने ती बी त्याचं पालन करत होती आणि आपल्या सासू-सासऱ्याची सेवा करत होती. आपल्या 7 वर्षीय बाळाचं पालन पोषण करत होती आणि ती तिची जबाबदारी पार पाडत होती. भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना ते पाहिलं आणि मग त्या यशोधराला भगवान बुद्ध काय म्हणतात, तू सत्य, पुण्यवान, सदाचारी आणि तुझे विचार हे सर्व महान आहे असे कौतुक भगवंताने यशोधराचे केले. आणि एवढं बोलून आपले त्या मालातून परत झाल्यानंतर मग बाळ राहून त्यांच्या मागे मागे निघल्यावर मग त्यांनी ओळून पाहिलं की बाळ आपल्या मागे आलं. त्यावेळेस ते राहुलला म्हणतात की बाळा, माझ्याकडं धन संपत्तीच्या रूपामध्ये देण्यासारखं काही नाही, पण तू या धम्माचा जर स्वीकार केला, या धम्माचं जर पालन केलं तर याच्यामध्ये एवढं आणखून धन आहे, असं धन कुठंच नाही, असं राहुलला भगवान बुद्धाने उद्गार काढले. त्यावेळेस राहुलने होकारता त्याला आश्वासन दिलं. होकारता म्हणजे असं नॉर्मल हा म्हणलं, परंतु राहुलच्या 7च वर्षाच्या वयामध्ये ते पक्का डोक्यात बसलं आणि आता आपल्याला दीक्षा घ्यायची असं ठरलं. आणि त्याच दिवशी, आजच्याच दिवशी राहुलने सारीपुत्राच्या हाताने धम्मदीक्षा घेतली. आज ही पौर्णिमा, फाल्गुन दिवस, हा फाल्गुन महिन्याची पौर्णिमा ही राहुलची धम्मदीक्षा आहे. आणि परत एक आजच्या पौर्णिमेला होळी आपण सण मानतो, पण आजच्या पौर्णिमेला समाज उद्रवाने आपल्या एका बौद्ध भाषेचा नाग यज्ञ केला आणि त्यामध्ये तो मग आपला बौद्ध समाजाचा जिवंत झाला. म्हणून हा आपला एक दुःखाचा दिवस आहे. आपले लोक होळीशी सांगून मानत नाही, या रात जाऊन पूजा करतात. असा हा पवित्र दिन आपण आज मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि आमच्या मीराबाईला हा लाभला आणि हे चांगलं झालं. आणि आपलं हे फार मोठं परिवर्तन, हे आपले विचार, आपलं हे काम फार मोठं चांगलं चालू आहे. आपलं भारत साऱ्या जगात पोहोचत आहे आणि आपण असं जे पुढं नेऊ, असे मी तुमचे विचार, माझे विचार ऐकल्याबद्दल
तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आशा मरणादारी काळे आशा मरणादारी काळे गुणवंता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता हिरगार झाली गोडली सुरेला हिरगार झाली गोडली सुरेला एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता वामन उन्हाचा ध्यास कुणाचा वामन उन्हाचा ध्यास कुणाचा कोणी अडचणीचा वास कुणाचा कोणी अडचणीचा वास कुणाचा किनवत होती कोणाला सुचेता किनवत होती कोणाला सुचेता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता हिरगार झाली गोडली सुजेता हिरगार झाली गोडली सुजेता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता एक तरी घास घ्यावो घ्यावो भगवंता अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. गच्छामि